तर आजच्या आपल्या नवीन रेसिपीचं नाव आहे गुलगुले. आता पावसाचा सीझन आहे, खूप पाऊस पडत आहे, तर गरम गरम गुलगुले खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, ही आहे कणिक, हा आहे गूळ आणि हे आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि विलायची पावडर घ्यायची आहे. ठीक आहे, आपल्याला करायचं काय, आता ही जी कणिक आहे त्याच्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे. ठीक आहे, तर आपण आता प्रोसिजर करूया. अशा प्रकारे आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे. कणिक आणि जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते आपण एकत्र केलेलं आहे, त्याला छान फेटून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं विलायची पावडर आणि थोडंसं सोडा टाकलेला आहे. अशा प्रकारे हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर कढई ठेवणार आणि त्यामध्ये गुलगुले बनवणार. आता आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये, गरम तेलामध्ये गुलगुले टाकायचे आहे. त्याला छान कमी आचवर होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते आतून पण शिजले पाहिजे आणि थोड्या वेळाने त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरमागरम गुलगुले थोड्या वेळाने हे जेव्हा गुलगुले तयार होतील तेव्हा आपल्याला छान गरमागरम गुलगुले रेडी मिळतील. तर हे बघा, छान गरमागरम असे गुलगुले आपले तयार झालेले आहे. स्पेशली आपण पावसाळ्यामध्ये जसे भजे बनवतो तसे हे गोड भजे पण आपण त्याला म्हणू शकतो. तर ही जी रेसिपी आहे गुलगुले, ही नक्की ट्राय करा.